हॅलो फ्रेंड्स, आपल्याला आहे ना आता सुरुवात चेस्ट पासून करायची. मंडे वर्कआउट. पहिले चेस्टचा वर्कआउट करताना काळजी घ्यायची आहे की आपण कमीत कमी वेट पासून पहिले स्टार्टअप करायचे. पहिले आपण एमटी बार वाटलं तर आपण स्टार्ट करू शकतो. हा एमटी बार पहिला सेट आपण एमटी बारने सुद्धा स्टार्ट करू शकतो, पण एमटी बार माझ्यासाठी खूप कमी होऊन जाईल. त्याच्यासाठी मी 2.5 प्लेटनी स्टार्ट करतो. 2.5 2.5 प्लेटनी स्टार्ट करतो तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि स्टार्टअप आपण जिमला येताना पहिली बात तर अशी आहे की आपण पाण्याची बॉटल आणि नॅपकिन आणणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. नॅपकिन आणि बॉटल हे संगती ठेवायला पाहिजे सर्वांनी. आता आपण स्टार्ट करू. ओके, बेंच पहिले चांगला सेट करून घ्या. नंतर बारला ग्रिप एकदम टाईट पाहिजे, ग्रिप टाईट. आणि हे बॅक साईडला इथं आहे ना तुमचा गॅप पाहिजे. कमरेमध्ये गॅप पाहिजे इथं तुमचा पहिले. ओके, स्टार्टअप करायचं आहे. स्लो डाऊन 3 काउंट मध्ये. 1 2 3 पुश. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. स्लोली डाऊन वेट ठेवून द्यायचे. हा व्हिडिओ तुम्हाला विदाउट स्किप करता आम्ही हा व्हिडिओ ठेवणार आहे युट्यूबला, तर काळजी करू नका. तुम्हाला एकदम डिटेल मध्ये सांगणार आहे की काय करायचंय काय नाही. परत घेऊ. फ्रेंड्स, आपण वेट चेंज केलंय. आता वेट आहे ना आपल्याला प्रत्येक वेळेस आहे ना आपल्याला 4 सेट मारायचे, 4 सेट. ओके, पहिला येईल वॉर्मअप सेट. वॉर्मअप सेट मध्ये आपण एकदम मिनिमम वेट एमटी बार असला तरी चालेल, किंवा जर तुमची एनर्जी आहे तर तुम्ही 2.5 वाढू शकता, 5 वाढू शकता. ठीक आहे, पण मी 2.5 स्टार्ट केलेले. 2.5 स्टार्ट केलं. आता 5ची प्लेट लावलेली. हा माझा दुसरा सेट. हा माझा वर्किंग सेट असणार आहे. वर्किंग सेट मध्ये आपण वेट वाढवत जाणार आहे. प्रत्येक वेळेस 2.5 वाढवणार आहे. तर त्या हिशोबानेच आपण जाणार आहे. तो पहिला 2.5चा झाला, आता दुसरा आपला 5चा. परत आपल्याला मोमेंट सेम ठेवायची आहे. कमरेमध्ये गॅप ठेवायचा आहे. ओके, ग्रिप एकदम टाईट. एल्बोज आतमध्ये पाहिजे. ओके, 1 2. मी काउंट करतोय, बट काउंटिंग मध्ये आहे ना माझी ब्रीदिंग पण चालू आहे. मी खाली येताना ब्रीद इन करतोय, ब्रीद आउट करतोय. Eight, 9, 10, 11, 12, 13, 14, लास्ट 15. ब्रीदिंग टायमिंग ठेवायचं आहे मित्रांनो. आपल्याला ब्रीदिंग करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा वेट आपण डाऊन करतो त्यावेळेस आपल्याला ब्रीद इन करायचंय, जेव्हा लिफ्ट करतो तेव्हा आउट करायचं. 2.5 आपण परत प्लेट लोड करतोय. ओके,
तिकडून 2.5 टाकले, इकडून 2.5 टाकले. ओके, दोन्हीकडून म्हणजे 7.5चा आपल्याला आता वेट झालाय. तिसरा सेट चालू आहे. तिसऱ्या सेटला पण आपण सेम ठेवणार आहे. ओके, ब्रीदिंग सगळ्यात जास्त जरुरी आहे. ब्रीदिंग ठेवणं खूप गरजेचं आहे. ब्रीदिंग करणं. परत कमरेमध्ये गॅप. वेट जर जास्त होत असेल तर रिपीट वेट करा, बट मोशन ह्याच्यामध्ये फरक नाही यायला पाहिजे. स्लो डाऊन. 1 2 3 4 5 7 10 11 12 13 14 15. मोशन राईट ठेवा. मोशन मध्ये फरक नाही यायला पाहिजे. मोशन कंटिन्यू ठेवा. स्लो मोशन स्लो मध्ये डाऊन करायचं आहे. 3 काउंट मध्ये 1 2 3 मध्ये डाऊन आणि 1 मध्ये अप. असंच कंटिन्यू चालू ठेवायचं. आता आपला येणार पुढचा 4th सेट. ओके, 4th सेट वेट चेंज केलेलं आहे 10चं. 2.5 5 7.5 आणि 10. हे चौथा वर्किंग सेट आहे. एकदम फेलियर मारायचं याला. ओके, परत स्टार्ट. ग्रिप ऍज इट इज. टाईट ग्रिप ठेवायची. एल्बो आतमध्येच ठेवायचे. ओके, ब्रीद इन, ब्रीद आउट. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 लास्ट 15. मित्रांनो, 15चा रेशो आहे ना, हा एकदम फेलियर आहे. 15 जर आपण रिपिटेशन काढले तर आपल्याला आपली बॉडी चांगला रिस्पॉन्ड करते. चांगली बॉडी आपली तयार होती. त्याच्यावरती आपण चांगलं फोकस करायला पाहिजे. 10 12 8 हे ना आपण प्रत्येक वेळेस मारतो. प्रत्येक वेळेस मारलेलं पण काय होतं, ज्यावेळेस आपले 12 रिपिटेशन जातात ना, तिथं आपण सोडून देतो. पण 15चा रेशो का ठेवलेला आहे आपण प्रत्येक वेळेस 15 का मारतोय, की तिथं आपण एकदम फेलियर होणार आहे. आपल्याला म्हणजे बॉडीला मसलला पूर्ण ब्रेक करायचे, पूर्ण ब्रेकडाऊन होणार तिथं आणि त्यावेळेसच आपला मसल तयार होणार. आपल्या चॅनलचं नावच आहे पेन अँड गेन. ओके.